आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। बारामतीत प्रचारादरम्यान मडकं फोडण्याचा व्हिडिओ व्हायरल। अजित पवार गटातील समर्थकांकडून मडकं फोडण्याची अनोखी पद्धत, मात्र त्यामागील कारण अस्पष्ट। रोहित पवारांनी भर सभेमध्ये मडकं फोडल्याचा व्हिडिओ दाखवला। मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं का फोडलं, मडकं कधी फोडलं जातं हे माहिती नाही का, रोहित पवारांचा सवाल। मडकं फोडणं आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध, बारामतीच्या सभेमध्ये जे घडलं ते अघोरी विद्येतून, जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत निशाणा। कुणीतरी चौकात मडकं फोडत असल्याची तक्रार मिळाली, मात्र मला त्याबद्दल माहिती नाही। मी कधीही कोणाचा अवमान केला नाही किंवा पातळी सोडली नाही। व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची प्रतिक्रिया। नवी पिढी जोपर्यंत जबाबदारी घेण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही, असं पवार साहेब म्हणाले। शरद पवारांवर बोलताना रोहित पवार भाऊक। भावनिक झालेल्या रोहित पवारांना अजित पवारांचा टोला। रोहित पवारांची नक्कल करत अजित पवारांकडून रडीचा डाव, असा उल्लेख। अजितदादांना ईडीची नोटीस आली तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मगरीचे अश्रू होते, मात्र माझे अश्रू पवार साहेब बोलले ते ऐकून आलेले खरे। अजितदादांनी ऍक्टिंग केल्यानंतर ट्विट करत रोहित पवारांचं उत्तर। आधी म्हणायचे राष्ट्रवादी करप्ट पार्टी, आता म्हणतात मुलीमुळे पार्टी फुटली। आमची पार्टी भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल आभार। सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। एवढाच सांगतो, तुमचा निर्णय बारामतीच्या हिताचा असेल। जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तोवर बारामतीकरांना कुणीही धक्का लावू शकत नाही, सांगता सभेमध्ये शरद पवारांचं वक्तव्य। सत्तेचा माज दाखवून कुणी दमदाटी करत असेल तर हा शरद पवार तुमच्यासोबत आहे। काही लोक सहकार्य केलं तरी शेतीला पाणी देणार म्हणतात, शेतीचं पाणी तुमच्या बापजाद्याची इस्टेट नाही। शरद पवार यांचा अजित पवार आणि दत्तात्रय भरडेंवर निशाणा। शरद पवारांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांचे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द। उन्हाचा त्रास होत असल्यामुळे एक दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील, अमोल कोल्हेंची माहिती। अजितदादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करणार, लहानपणापासून ज्यांनी सांभाळलं त्यांना सोडून गेले। रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार। मतदानासाठी गरिबांना 3,500 तर श्रीमंतांना 5,000 रुपयांचं वाटप, रोहित पवारांचा गंभीर आरोप। तू ज्या शाळेमध्ये शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्टर, काही जण पहिल्यांदा आमदार झाले तरी इतकं वटवट करायला लागले। ज्याला झेडपीचं तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला त्याला मी तिकीट दिलं, अजित पवारांचा रोहित पवारांवर पलटवार। 2004 ला अजितदादांना सीएम करण्यास पवारांनी नकार दिला, विजय शिवतारेंचा दावा। 2004 ला अजितदादांना सीएम केलं असतं तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असा शब्दामध्ये शरद पवारांवर निशाणा। बारामती 60 वर्ष पवार साहेबांच्या पाठीशी, बारामतीकर यावेळीही योग्य निर्णय घेतील, श्रीनिवास पवारांकडून विश्वास व्यक्त। बारामती ही शरद पवार साहेबांची आहे आणि त्यांचीच राहील। मी अजित पवारांवर बोलेन एवढा मोठा नाही, मात्र मोदींची लाट कमी झाली आहे, युगेंद्र पवारांचं विधान। मोदींनी कितीही दरवाजे उघडले तरी सोबत जाणार नाही, छत्रपतींच्या भगव्याला गद्दारीचा डाग लावणाऱ्यांसोबत जाणार नाही, मोदींच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। 2014 ला पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवताना राजनाथ सिंहांचा मला फोन, त्यावेळेला मोदींचं नाव सुचवण्याचा माझ्याकडून पाप, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। गुजरातच्या 2 चोरांकडून शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र आमची मशाल विझवू शकणार नाही, संजय राऊतांचा मोदी आणि शहांवर निशाणा। मोदींच्या पराभवानं संपूर्ण भारतामध्ये जल्लोष होईल, शरीफांच्या वाढदिवसाचा केक खायला पाकिस्तानमध्ये कोण गेलं, ठाकरेंचा मोदींना सवाल। महायुती उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी तर मविया कसाबच्या पाठीशी, देवेंद्र फडणवीसांची टीका। बॉम्बस्फोट करणाऱ्या कसाबच्या बदनामीची यांना चिंता, देशामध्ये मत मिळत नाही म्हणून इंडिया आघाडीवाले पाकिस्तानमध्ये गेले असल्याचाही घडाघात। सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित, राहुल कुल यांना विश्वास, तर राज्यामध्ये चुकीच्या गोष्टींचा पायंडा उद्धव ठाकरेंनी पाडला। 2019 मध्ये युतीला जनतेचा पाठिंबा असूनही ठाकरेंची युती तोडल्याची टीका। शरद पवार माझ्या एवढे कुणालाच कळाले नाही, ते माया नाही करत, काखेत दाबतात, नक्कल करत शहाजी बापूंची पवारांवर टीका। राज ठाकरेंची भूमिका कधी स्थिर राहिलेली नाही, ते वाघ माणूस, मात्र त्यांच्या हात कुणीतरी दगडाखाली ठेवलेला आहे, विजय वडेट्टीवारांची टीका। मोदींच्या डोक्यामध्ये राहुल गांधींची भीती बसली आहे, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना जनता 100% जिंकून देईल, गद्दारांना जनता घरी बसवणार, विजय वडेट्टीवारांची टीका। मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंचा विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्याकडून व्हिडिओ व्हायरल, दानवेंकडून व्हिडिओचं खंडन। सांगलीच्या जागेबद्दल वेगळे डाव चाललेले कळालं होतं, सांगलीचे दोन्ही उमेदवार एकमेकांच्या ऐवजी माझ्यावरच टीका करतात, विशाल पाटलांचं वक्तव्य।
माझा लढा जनतेच्या स्वाभिमानासाठी रांगा लावून पैसे घेतले तरी आज जाऊन तुतारी वाजवा, खैरेशीर मोहिते पाटलांचं वक्तव्य. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला धक्का, उमेदवारीवरून नाराज नेते विजय करंजकर यांचा शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश, अपक्ष अर्ज मागे घेऊन करंजकर गोडसेंना पाठिंबा देण्याची शक्यता. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारडेंच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची आज सभा, खारघरच्या रामशेठ ठाकूर स्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर, खैरेंच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे 2 सभा घेणार. मवियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचोरेंच्या प्रचारासाठी अंबादास दानवे आज शिर्डीमध्ये, नेवासा तालुक्याच्या सोनईमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश भूप यांना निवडणूक आयोगाची नोटीस, निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्यानं कारवाई. मतदानानंतर धुळे मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 20 मे रात्री 9 वाजेपर्यंत जाहीर करा, ठाकरे गटाची मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी. राजन साळवींची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार, भाजप मतदारांवर दबाव आणून जबरदस्तीनं पैसे वाटत असल्याचा आरोप, तर पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करा, राजन साळवींची मागणी. पुण्यामध्ये नाराजी दूर झाल्यानंतर आबा बागुल मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा प्रचार करणार, विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये बागुल यांच्याकडून सभेचं आयोजन. शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिगवण चौकामध्ये आमने सामने, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी. पाण्याचा टँकर नेण्यावरून ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि आमदाराच्या भावामध्ये बाचाबाची, काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रामधला प्रकार समोर, ठाकरे गटाचे गौरव कोडगिरे आणि एकनाथ कल्याणकर यांच्यामध्ये वाद. नंदुरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्याकडून आज सातपुड्यामध्ये प्रचाराला सुरुवात, अक्कलकुळा तालुक्यामधल्या मुलगी गावात मिरवणूक काढत गावितांकडून जाहीर सभा. नंदुरबारचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवींसाठी प्रियंका गांधींची सभा, 9 मे रोजी शहरातील सीबी मैदानावर प्रियंका गांधींची सभा. नंदुरबारचे वंचितचे उमेदवार हेमंत सूर्यवंशी यांच्या कॉर्नर सभांना सुरुवात, मतदारसंघातील गावामध्ये जाऊन कॉर्नर सभांचा धडाका. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, शिवकुमार यांना विश्वास. धुळ्यामध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी, स्ट्रॉंग रूम परिसराच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या. जळगावमध्ये मतदान जनजागृतीसाठी मोटरसायकल रॅली, रॅलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग. धाराशिव लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान, 2139 मतदान केंद्र तयार, 19,92,000 मतदानाचा हक्क बजावणार. धाराशिव लोकसभा निवडणुकीसाठी 31 उमेदवार रिंगणात, 2354 बॅलेट आणि कंट्रोल मशीनसह व्हीव्हीपॅटची सोय, 10,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये 15 मे पर्यंत मनाई आदेश लागू, रॅली, सभा, मतदानाच्या अनुषंगानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पोलीस प्रशासनही सतर्क. जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या 393 बसेस, 33 कार्गो वाहनं आरक्षित, एसटी विभागाला 1,33,60,320 रुपयांचं उत्पन्न मिळणार, प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. परभणीमध्ये आठवड्याभरापासून उष्णतेची लाट, तापमान 42 अंशांच्या पुढे, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढला, जिल्ह्यामध्ये 41 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद, वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. पुणे जिल्ह्यामधल्या तळेगाव ढमढेरेमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, शिरूर, पुरंदर आणि इंदापुरातही उन्हाचा कडाका. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर, तापमान वाढल्यानं जिल्ह्यातील गावांमध्ये शुकशुकाट, तर नागरिकांचं जनजीवनही विस्कळीत. विदर्भ, मराठवाड्यामध्ये या आठवड्यात पावसाचा इशारा, तर सध्या या भागांमध्ये 1.5 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाची वाढ. शनिवारी अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूरला पाणी सोडण्यात येणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. तीव्र दुष्काळी पार्श्वभूमीवर निर्णय, 20 मे पर्यंत औज, चिंचपूर, बंधाऱ्यामध्ये पाणी पोहोचणार. पुणे जिल्ह्यामध्ये धरणांनी तळ गाठला, जिल्ह्यामधील धरणांमध्ये फक्त 14% पाणीसाठा शिल्लक, 7 धरणांची पाणी पातळी 10%च्या खाली. धुळे जिल्ह्यामधल्या मेहेरगाव ते कावठी रस्त्याचं काम धीम्या गतीनं सुरू, अनेक दिवसांपासून काम सुरू असल्यानं लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळे शहरामधल्या मोहाडी परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई, डेडरगाव तलावातील जलसाठा कमी झाल्यानं पाणी संकट, नागरिकांवर टँकरनं पाणी मागवण्याची वेळ.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये 45 विहिरींचं अधिग्रहण. जिल्ह्यामध्ये 11 टँकरद्वारे 8 गावात पाणी पुरवठा. यंदाही मेळघाटामध्ये पाणी टंचाईची समस्या. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 30,000 नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या 190. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. तापमान वाढल्यानं शेतकऱ्यांकडून फळबागा वाचवण्यासाठी धडपड, तर सूर्याचा प्रकोप वाढल्यानं पाणी टंचाईचंही संकट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये यंदा कापूस लागवडीचं क्षेत्र घटण्याची शक्यता. कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं पेरणी क्षेत्र घटण्याचा अंदाज. वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या दरानं पुन्हा 12,000चा टप्पा गाठला. तुरीचा तुटवडा असल्यानं मागणीमध्ये वाढ. नांदेडच्या लोहगावमध्ये शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये पपई लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. 1.5 एकरमध्ये पपईची लागवड करत 3 लाखांचं उत्पन्न मिळवलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये भुईमुग काढणीला वेग. अवकाळी पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. भुईमुगाच्या उत्पादनामध्ये घट. धाराशिव जिल्ह्यामध्ये एका वर्षामध्ये 1,18,00,000 महिलांचा अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास. सर्वाधिक प्रवास कळंब आगारातून झाल्याची माहिती.